आज 3 वर्षांनी मी मालिका करतोय म्हणजे मला थोडा कंटाळा आला. पण स्टार प्रवाहाच्या वाहिनीवर आम्ही आधी करत असताना मला असं वाटतं की गेल्या 3 वर्षात खूप काही चांगले बदल झालेले आहेत. म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी काम करतो ती जागा म्हणा, आमची माणसं म्हणा, आमचे निर्माते मंडळी म्हणा, त्यांच्याकडून खूप चांगला काहीतरी वेगळा फीडबॅक येतो. आणि मी आतापर्यंत अशा मालिकांचं म्हणजे प्रमोशन बघितलं नव्हतं. एक तर मी आज पहिल्यांदा पाहतो आणि असंच काहीतरी नवीन नवीन उपक्रम करून या मालिका पुढे आणल्या पाहिजेत. खरंच ज्या चांगल्या आहेत, चांगल्या विचार काढणाऱ्या आहेत, तर त्याच्यातून समाधान मिळतं आणि समाधान मिळालं की माणूस चांगला काम करत जातो. असा एक अनुभव मला या निमित्ताने आहे. एखाद्याला तयार करणं यासाठी काही वेगळी बुद्धिमत्ता लागते किंवा वेगळं शिक्षण लागतं असंही नाही. मनात असलं पाहिजे. असं वाटतं की या माणसाला जगवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, या माणसाला आपल्यासारखं दिसलं पाहिजे, आपल्यासारखं ऐकलं पाहिजे, आपल्यासारखं पाहिलं पाहिजे. ही भावना जर माणसाच्या मनात असेल तर ती आपोआप उतरते आणि समोरच्याला तयार करते असं मला वाटतं. तर ती सकारात्मक, या मुळात मालिकेतील सकारात्मकता हा भाग खूप महत्वाचा आहे आणि खूप काही चांगलंच सांगून जाणार आहे वेगळ्या पद्धतीने. तर त्यामुळे हे वेगळेपण या मालिकेमध्ये दिसेल. आणि मला असं वाटतं तुम्ही अगदीच विचित्र स्वभावाचे असाल, तुमच्या जगण्याची स्टाईल किंवा पद्धत वेगळी असेल तर मला असं वाटतं या गोष्टी तुम्हाला करताच येईल. त्यांच्याकडून त्या होणारच नाही. आपण थोडे तरी समाजाभिमुख असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते कुठेतरी थोडेसे गुण आपण पूर्ण 100% तसे नसतोच, कोणीही नसतं. पण मला असं वाटतं 50% गुण जरी त्या माणसं असतील चांगले तर तो त्या पद्धतीने त्याचं शरीरच बोलतं, त्याचे डोळे बोलतात, त्याचा आवाज बोलतो. तर या सगळ्या गोष्टी या मालिकेमध्ये खूप आवश्यक आहेत असं मला वाटतं. मला दिसत नाहीये असा फील घेऊन जेव्हा माणूस जगायला लागेल ना तेव्हा तो खरा खरा आंधळा वाटेल. आणि मी एका आंधळ्याची सेवा करतोय, तिला वाढवतोय, तिला मोठं करतोय, ही भावना आपोआप त्या व्यक्तीच्या अंगात पण येईल असं मला वाटतं, विचारात येईल, आचारात येईल. आणि तो भाग खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. आणि मला धन्य वाटतं की आज मी ही मालिका स्वीकारली. स्वीकाराविषयी वाटली याला काही कारण असतील ना, तर ती चांगली कारण आहेत, काही पॉझिटिव्ह आहे. आम्ही पहिल्यापासून पॉझिटिव्हली विचार करत काम करतोय आणि मला असं वाटतं ते धरून ठेवणं खूप महत्वाचं आहे. नाही तर नॉर्मली मालिकेमध्ये बरेच गट असतात. हे मी अनुभवले म्हणून सांगतो, मी कोणाला वाईट म्हणत नाही. पण मला असं वाटतं की या मालिकेत गट नाहीये, या मालिकेत एक समूह आहे. तो समूह काम करतोय आणि असे समूह मला असं वाटतं आयुष्यात येऊ शकतो. सगळ्यात आधी तर मी स्टार प्रवाहाचे, सतीश सरांचे, आमचे डिरेक्टर अनिकेत सर, कुणाल दादा, सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते. कारण ही अशी गोष्ट करावीशी वाटणं यालाही खूप करेज लागतं. त्यामुळे ती त्यांनी ठरवलं की ती करावी अशी, त्याच्याबद्दल मी खूप ग्रेटफुल आहे. आनंदी ही खरं तर आनंदीची गोष्ट ही सकारात्मक आपण म्हणतोय तर त्याची पहिली पायरी काय असते तर ऍक्सेप्टन्स. तिने ऍक्सेप्ट केलेलं आहे की दिस इज हर स्टेट, बट इट इज ओनली अ पार्ट ऑफ हर लाईफ. तिला दिसत नाही, हे तिचं आयुष्य नाहीये, ते तिच्या आयुष्याचा एक छोटासा भाग आहे. आणि आता जी आम्ही मालिकेतनं जी गोष्ट दाखवणार आहोत ती ही आहे की सकारात्मकता आणि त्याने ती आयुष्याकडे पुढे कशी बघते, तिचं आयुष्य ती कसं लीड करणार आहे. त्यामुळेच मघाशी तू म्हणाली तसंच की तिला दिसत नसलं तरी तिची दृष्टी आहे, तिचा एक वेगळा दृष्टिकोन आहे आणि तो काय आहे तो आम्ही या मालिकेतनं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेव्हा आम्ही याच्याबद्दलचे वर्कशॉप सुरू केले, खरं तर अशी इतकी आव्हानात्मक भूमिका घेताना मला पर्सनली खूप खूप डिफरन्सेस जाणवले स्वतःच्या बाबतीत. कारण आपण खूप गोष्टी फॉर ग्रँटेड घेतो. विजन इज वन ऑफ देम की जे आपण खूपच फॉर ग्रँटेड धरलेलं असतं. पण अगदी छोट्या छोट्या गोष्टी, चालणं, बोलणं, जेवण करणं, पाणी पिणं, या सगळ्यांमध्ये इतक्या वेगवेगळ्या छोटे छोटे अनुभव आम्ही एक्सपिरियन्स केले, ज्याच्यामुळे ही भूमिका आणखी समृद्ध करता येईल असं मला ते सगळे वर्कशॉप्स झाले.
त्या वर्कशॉपचा एखादा अनुभव सांगू शकशील का आमच्यापर्यंत? नक्कीच. मला आठवतं आम्ही नुपूर जोशीला भेटलो होतो आमच्या दुसऱ्या दिवशी वर्कशॉपच्या. आणि अगदीच आम्ही तिला असा साधा प्रश्न विचारला होता की तुला कधी प्रेम झालंय का? तर तिने खूप छान उत्तर दिलं होतं की हो, मला एक कॉलेजमध्ये मुलगा आवडला होता. आणि आम्ही तिला विचारलं होतं की कसं, पण त्या मुलाला कधी बघितलं पण नाही, मग तुला कसा आवडला तो? तर ती म्हणाली, तो परफ्यूम जो लावून यायचा तो मला खूप आवडला आणि तो गिटार वाजवायचा, ते मला खूप आवडलं. तर त्याने तिला त्याच्याविषयी आधी आकर्षण वाटलं. मग तिने तिच्या मैत्रिणींना विचारलं की बरं मग हा दिसतो कसा? मग त्यांनी तिला सांगितलं की नाही, तो ठीकच आहे, तो एवढा काही छान नाही दिसत. मग त्यानंतर तिने आणखीन त्यांना विचारलं की मग त्याला काय आणखीन कसा दिसतो, तुला दाढी आहे का, किती उंचीचा आहे, असं वगैरे. आणि त्यामुळे त्याच्यावरनं तिला ही एक फिलिंग जी आपण खरं तर खूप फक्त फिजिकल अशी मानतो, ती किती डीपर लेवलची आहे हे तिच्या सगळ्या बोलण्यातनं आम्हाला त्या दिवशी कळलं. त्यामुळे हा एक खूप खूप वेगळा अनुभव होता. नंतर वेळेबद्दलचा आम्ही आधी पहिल्या दिवशी आम्हाला प्रश्न पडला होता की वेळ कशी सांगत्या तुम्ही, किती वाजलेत वगैरे. तर त्याच्याबद्दलचं आता टेक्नॉलॉजिकली खूप ॲडव्हान्स झालेल्या आहेत गोष्टी, पण वेळ सांगताना पण एक स्पेसिफिक वॉच असतं ज्याच्यावरती त्याच्या काट्यांच्या डिस्टन्सने काटे कसे शेप्ड आहेत, कसे कुठल्या अँगलवर आहेत, त्यांनी वेळ सांगितली जाते. तर ह्या पण इतक्या छोट्या की बाकीचे सगळे अवयव कसे यूज केले जाऊ शकतात या बाबतीत, हे खूप आम्हाला डीपर लेवलवरती अंडरस्टँड करायला मिळालं. आणि त्याचबरोबर कारण आम्ही तिघीही जणी तो एक्सपिरियन्स एकत्र घेत होतो, त्यामुळे घरातलं वातावरण कसं असलं पाहिजे किंवा कसं असतं, तर हे आम्ही खूप छान पद्धतीने तिघी शिकू शकलो तिथे की ह्याच्यामध्ये नॉर्मल आणि अबनॉर्मल असं काहीच नाहीये. तर आपण तिघीही सेम आहोत, आपल्या तिघींनाही सेम प्रेम मिळालेलं आहे, सेम वागणूक मिळालेली आहे, आपलं सारखंच बालपण झालेलं आहे. त्यातली एक आव्हानात्मक भूमिका स्वतः आनंदीने कधी त्याच्याकडे आव्हान म्हणून बघितलेलं नाहीये. तिने तर त्याला ऍक्सेप्ट केलेलं असल्यामुळे तिच्यासाठी हे सगळं खूप आता सोपं झालेलं आहे. आधी तिला त्याच्याविषयीचे खूप प्रॉब्लेम्स झाले असते का? नक्कीच, ते होतात का? हो. पण त्याच्याकडे ती त्याच्यावरनं कशी मात करते तिच्या जिद्दीने, ही याच्यातली सगळी गोष्ट होती. आणि ती आम्हाला त्या वर्कशॉप्समुळे खूप नीट समजली. आरची आरती. तर आम्ही खरं तर सख्या बहिणीसारखेच आहोत, ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन पण. ह्या दोघी मला खूप जास्त सांभाळून घेतात, अगदी माझ्या आईसारखंच. आणि आर्चीचं तिच्या दोन्ही मोठ्या बहिणींवरती अत्यंत प्रेम आहे, तसंच तिच्या आबांवरती पण. ती सगळ्यात लाडकी आहे तिच्या बहिणींची आणि तिच्या आबांची पण. आम्ही जेव्हा ते वर्कशॉप्स केले अटेंड, तेव्हा आम्हाला एक एक्सरसाइज दिला होता की तिला ब्लाइंड फोल्ड, म्हणजे तिला तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती आणि ती जी काही जागा होती जिथे आम्ही ते वर्कशॉप करत होतो तिथे आम्हाला तिला घेऊन फिरायचं होतं. तर अख्खा हातही त्या मॅमने आम्हाला धरू दिला नव्हता, फक्त एका बोटाच्या टचनी आम्हाला तिला अख्खं घर फिरवायचं होतं. आणि त्याच्यात एकीकडे तिला काही गोष्टी सांगायच्या होत्या, एकीकडे तिला डिस्ट्रॅक्ट करायचं होतं, पण पूर्ण ते घर तिला बोटाच्या एका स्पर्शाने फक्त फिरवायचं होतं. आणि ही खूप महत्वाची आमच्यासाठी ऍक्टिव्हिटी होती, कारण त्यातनं मला कळलं की ती किती विश्वास असायला लागेल तिचा आमच्यावर, जेव्हा ती एका बोटाच्या स्पर्शाने फक्त आमच्या बरोबर सगळीकडे फिरतीये. मी आरती म्हणून या दोन लहान बहिणींची सगळ्यात मोठी बहीण आहे, त्याच्यामुळे एक मातृत्वाची थोडीशी झालर आहे ह्या पात्राला. खूप आनंदी आणि आजीवर अत्यंत प्रेम करणारी, पण त्याच अनुषंगाने किंवा त्याच जिद्दीनेही त्यांना आयुष्यात काही आलं तरी कुठे थांबायचं नाही, किती जिद्दीने. आणि जितकं ती ह्यांनी आर्चीला सांगू शकते तितकंच ती आनंदीलाही सांगू शकते, किंवा ओरडू शकते, किंवा असं सांगू शकते की नाही तुला हे जमलंच पाहिजे, किंवा नाही तू हे केलंच पाहिजे. तर त्याच्यामुळे आरती ही खूप ती एक मुलगी म्हणून खूप साधी, खूप सकारात्मक,
खूप स्वावलंबी आहे, ती स्वतःसाठी पैसे कमवते, पण त्याच बरोबर ती घरात जेव्हा असते तेव्हा तिचं दोन बहिणींवर भयंकर प्रेम, जसं अनघा म्हणाली तसं खूप सकारात्मक ऊर्जा आहे घरात. तिला आनंदीला आम्ही घरात वावरताना ती इतकी सहजपणे वावरत असते की तिला काही कोणाची गरज लागत नाही. ती घरात तिकडे तिला माहितीये की बांग कुठे ठेवलंय, तिला माहितीये की कुठे ठेवलंय, सगळं ती आपापलं करत असते. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्यात तिच्या कुटुंबाचा खूप मोठा सपोर्ट आहे. कारण काय, जर कुटुंबानेच कुठेतरी जर बाउंड्री किंवा कुठेतरी जर तिला अडकवून ठेवलं असतं तर तिला त्याच्या बाहेर पडताच आलं नसतं. जर तिला घराबाहेर पडूच दिलं नसतं त्या कुटुंबाने तर कदाचित तिला ते काही अनुभवताच आलं नसतं. त्याच्यामुळे कुटुंबाचा खूप सकारात्मक तिला पाठिंबा आहे आणि म्हणून ती सगळं जग आहे तसं ऍक्सेप्ट करू शकते, स्वीकारू शकते, त्याला सामोरी जाऊ शकते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही आहे आमच्या तिघींच्या आणि एका स्ट्रॉंग बॉन्ड जो आपण म्हणतोय तो हा आहे की आम्ही तिला खूप सकारात्मक ऊर्जा देतोय. एक आरती बद्दलची गोष्ट म्हणजे जी मला आधीच जाणवली होती ती होती की आरती ही खरं तर आनंदीच्या डोळ्यांसारखी आहे तिच्यासाठी. ती म्हणजे आनंदीला असं कधीच वाटलं नाही की मला दिसत नाही, कारण आरती तिच्या पाठीत अशी खंबीर उभी राहते. म्हणजे जितका त्यांच्या तिघींवर आबांचा प्रभाव आहे तितकाच दोघींवरती आरतीचा धाक, तिचा प्रभाव असं दोन्हीही बघायला मिळेल. त्यामुळे आमच्या तिघींमधलंही जे बॉन्डिंग आहे ते अगदी तसंच आहे. ती मोठी बहीण आणि आम्ही तिला त्रास देणार आणि आम्ही आबांना तर त्याच्याहूनही जास्त त्रास देतो. त्यामुळे असं आमचं खूप छान बॉन्डिंग. मला अजूनही वाटतं की आनंदीला तयार करणं हे आरतीचं सकाळचं सगळ्यात फेवरेट काम असेल. कारण त्या तिला रोज नवीन नवीन कपडे घालून द्या, तिचे केस बांधा, तिला नवीन नवीन कलर कोडेड बांगड्या असं सगळं तिला करून द्या. हे एकदम आवडतं काम असणार आहे आरतीचं सकाळी उठल्यावर. एक वर्षानंतर मालिका करतोय. मालिका छान काय आला नाही ते खरं कारण आहे. आणि एवढा छान वेगळा रोल मिळाल्यानंतर कोणताही नट नाही म्हणणार नाही. सुरू झालं. मगाशी बरोबर तुम्ही एक प्रश्न आवर्जून तुम्हाला यासाठी विचारायचा आहे, कारण त्या संघर्षातनं आनंदीला स्वीकारणं हा खूप मोठा टप्पा आहे जो समाजाला कदाचित वेगळी दृष्टी देऊ शकतो. तर त्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटेल? इन्सिडेंटली मगाशी तुम्ही बरोबर गंध असाही ओळखला होता, कदाचित याच्याशी कनेक्शन असू शकतं. मला असं वाटतं की देव जेव्हा एखादी गोष्ट माणसाकडनं काढून घेतो त्याला खूप काही गोष्टी देतो, कळत नकळत म्हणता येईल. गंध किंवा स्पर्श यांनी ते पूर्ण जग ओळखतात असं मला वाटतं. आणि मालिकेमध्ये सुरुवातीला मला खरंच माहीत नसतं की तिला दिसत नाही म्हणून. आणि लग्न करण्यामागचं कारणही खूप वेगळं असतं. असं नाही की माझं लग्न नाही झालंय म्हणून मला लग्न करायचं. ती जबाबदारी म्हणून तो लग्न करतो. ती कसं घडतं ते तुम्हाला मालिकेमध्ये दिसेल.